राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। शिरसाट साहेब, नागपूरला आज ओबीसींचा एक मोठा मोर्चा निघतोय। त्यांचं म्हणणं आहे की 2 तारखेला जो एक जीआर मराठा समाजाला देण्यात आला होता तो काळा जीआर आहे, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करतात आणि आक्रोश व्यक्त करत त्यांनी तो त्या ठिकाणी मोर्चा काढतात। हे बघा, ओबीसी बद्दलचं धोरण सरकारचं स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता इतरांना आरक्षण देणे, ही भूमिका पहिल्यापासून आहे। आणि तरी काही एकमेकांचे जे कन्फ्युजन आहेत ते जर दूर करायचे असेल तर मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या संदर्भात बैठका घेत आहेत। तुम्ही पाहिलं असेल गेल्या आठवड्यामध्ये ओबीसींच्या सर्व नेत्यांची बरोबर बैठक घेतली, मराठा समाजाचा असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा बैठक होते, धनगर समाजांच्या बरोबर बैठक होते, बंजारा समाजाच्या बरोबर बैठक होते। ह्या सगळ्या गोष्टी हे चर्चेतून सुटल्या पाहिजेत असं सरकारचं मत आहे आणि मग सरकार प्रयत्न करते। अन्याय हा कुणावर होऊ देता कामा नये ही सरकारची स्वतः भूमिका आहे। म्हणून आम्ही सर्वांना सर्व घटकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही चर्चेतून याच्यातून आपण सर्व मार्ग काढू, कुणाचं आरक्षण कोणी हिरून घेणार नाही ही सरकारची भूमिकाच आहे। पण हे कोड निर्माण झाले साहेब, एकीकडे जरंगे पाटील म्हणतात की आमचा ओबीसीत समावेश झाला आहे, कुणबीमधून आम्हाला सरसकट आरक्षण मिळाले, दुसरीकडे ओबीसी नेते म्हणतात की तो जीआर रद्द करा कारण आमच्यात अतिक्रमण व्हायला लागले, आणि मध्ये सरकार म्हणते की नाही आम्ही कोणालाही धक्का लावलेला नाही। घडलंय काय नेमकं? आता हे घडलंय का हे जोपर्यंत चर्चा होत नाही तो पण कळत नाही। मला वाटतं या सर्वांनी चर्चेला बसावं, विषय समजून घ्यावा आणि त्याच्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर ते दूर करण्याचा सरकार प्रयत्न करेल, एवढी स्पष्ट भूमिका सरकारची आहे। उद्या उद्धव ठाकरे हंबरडा फोडणार आहेत तुमच्या विरोधात, म्हणजे ते रडणार आहेत का? हंबरडा फोडणं याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांचा आक्रोश तो व्यक्त करायचा असतो। आता हे काय व्यक्त करणार आहेत? यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे, ही वेळ लोकांना समजावण्याची किंवा त्यांना धीर देण्याची आहे। अहो, अनेक शेतकऱ्यांच्या शेता वाहून गेल्या, काही लोकांनी आत्महत्या केल्या, काहीचे घरं उद्ध्वस्त झाली। आज काही लोकांची अशी अवस्था आहे शेतामध्ये पीक तर नष्ट झालं आहे, खायचे वांदे। त्या टायमाला त्यांना मदत करण्यासाठी एकत्रित येऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे। मग तो विरोधी पक्षातला असो सत्ताधाऱ्यातला असो, एकत्रितपणे मदत करा। पहिलं शेतकरी जागवा, राजकारण नंतर करा, अशी सर्वांची भूमिका असली पाहिजे असं माझं मत आहे। म्हणून उद्याचा तो मोर्चा हे राजकारणाची एक स्टंटबाजी। दुसऱ्या बाजूला तुम्ही सुद्धा तयारीला लागलात, आज एकनाथ शिंदे येतात, उद्या उद्धव ठाकरे, आज एकनाथ शिंदे, म्हणजे रणशिंग फुंकलं जाते? नाही, निवडणुकीच्या रणशिंगच फुंकल्या गेलेलंच आहे। आज आमचा गटप्रमुखाचा मेळावा आहे, शिंदेसाहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि हे करत असताना शेतकऱ्यांसाठी काय मदत करता येईल किंवा कसं तुम्हाला काम करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। तुम्ही तयारी करताय, भाजपसुद्धा तयारी लागते, त्यांची बैठक आहे, तर तुम्ही एकत्र लढवता का नाही असं चित्र व्हायला लागले? कारण स्वतंत्र जोरदार तयारी आहे प्रत्येकाची। अहो, पक्ष वेगवेगळे असतात, युती हा भाग वेगळा आहे, म्हणून प्रत्येक पक्षाने आपापली पूर्ण तयारी केली पाहिजे, ताकदीनिशी तयारी केली पाहिजे आणि जेव्हा वेळ येईल त्या टायमाला युतीमध्ये ते लढलं पाहिजे। आमची तर भूमिका ही शिंदे साहेबांनी स्पष्ट केली की आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे आणि भगवा फडकवायचा। पण भाजपकडून तसा काही रिस्पॉन्स दिसत नाही, कारण भाजपचे नेते अजूनही किंचित काही प्रमाणात स्वबळाची भाषा वापरत आहेत। किंचित प्रमाणात वापरत असेल त्याचं किंचित प्रमाण कमी होईल, भविष्यामध्ये आम्ही एकत्रित येऊ असं आम्हाला वाटतं। सचिन घायवळचा विषय बंदूक परवाना प्रकरणामध्ये रामदास कदम म्हणले की एका उच्च पदस्थ व्यक्तीनं निरोप दिला, त्यामुळे ते परवाना जो आहे तो देण्यात आला, आणि रोहित पवारांनी राम शिंदेंचं नाव घेतलं की राम शिंदेंच्या सांगण्यावरून हा शस्त्र परवाना दिला आहे। नाही, त्याच्याबद्दल डिटेल मला काही माहिती नसल्यामुळे याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। दुसरा एक मुद्दा आहे की कोर्टाच्या आदेशानंतरही निलेश घायवळचा पासपोर्ट जो आहे तो जप्त करण्यात आला नव्हता, त्यामुळे निलेश घायवळला देशाबाहेर पळायला संधी मिळाली। नाही, याच्याबद्दलचं संपूर्ण माहिती माझ्याकडे नसल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं संयुक्तिक ठरणार नाही। तुम्हाला माहीत असलेल्या विषयाचा एक प्रश्न विचारतो की रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंवरती जे आरोप केले होते त्याच्यावरून त्यांनी माघार घेतल्याचं दिसतंय। ते म्हणतात की बाळासाहेब ठाकरे दैवत आहेत, त्यांची बदनामी करायची नाही असं ते म्हणालेत। मग त्यांनी आधी बोलले, बदनामी तर केली, आणि आता यू टर्न करतात। बदनामी त्यांनी शिवसेना प्रमुखांची नाही, ज्यांनी कटकारस्थान केलं त्यांच्याबद्दलचं त्यांनी वक्तव्य केलं। शिवसेना प्रमुखाबद्दल प्रत्येकाला आदर आहे। अनिल परब जे आहेत ते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत, त्यावर रामदास कदम म्हणाले की अनिल परब हा अर्धवट वकील आहे। काय त्याबद्दल काय त्या दोघांचं चालेल जुगलबंदी यामध्ये मला पाडू नका। माणिकराव कोकंटेंचा जो रमी प्रकरणाचा व्हिडिओ होता त्या प्रकरणात रोहित पवारांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे।
आता काय होईल ते होऊ द्या, परंतु एकदाचा याचा सोक्षमोक्ष लागू द्या. नाही नाही अजून एक थांबा. नाही नाही दंगे तर हे होते संजय शिरसाट. कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.